आधी लगन कोंडाण्याचं मग रायबाचं. जीवामालाच्या भूमिकेमध्ये औरंगजेबाचा जेव्हा वध झाला तेव्हा त्या ठिकाणी जीवामालाने जे कर्तव्य पद्धतीने पार पाडले त्या कर्तव्याकरता होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय जगदम जगदम आई भवानीने जे मला बुद्धी आणि रूप दिलेलं आहे त्याच्यामुळं मी शिववेशा तयार केलेला आहे. स्वतः छत्रपती शिवाजीसारखी दाढी असल्यामुळं मला मनात तळापासूनच मला एक राजाचा अभिमान आहे. 15 वर्षापासून आम्ही शिवजयंती साजरी करतात जमला त्याच्यानंतर अशीच जयंती साजरी अभिमानानं सांगतो 18 पगड जातीला घेऊन आम्ही हे शिवजन्मोत्सव साजरा करतो. सर्व जात धर्माचे लोक असेच एका ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सामील होऊन सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतात याचा मला आनंद वाटतो. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचं हेच वाक्य आहे की डीजे मुक्त जयंती झाली पाहिजे जेणेकरून डीजे मुक्त असल्यानंतर कुठलाही चुकीचा प्रकार घडणार नाही असं माननीय SP साहेबांचेच आदेश आहेत. त्याप्रमाणे आयोजकांनी पण ते मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे जयंती इतकी छान आणि सुरेख झालेली आहे. नियोजन पण खूप छान होतं आणि मला वाटतं मुखेड तालुक्यामध्ये सर्वात उत्तम जयंती ही आमची झालेली आहे. या भूमीचा या जन्मभूमीचा या गावाचा एक अत्यंत ऋणी आहे. जय शिवराय मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड. तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज. आपण सध्या आहोत नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील जांब बुद्रुक या गावामध्ये. आज 28 फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सर्व जातींचे मावळे एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या हर्ष उल्हासाने जयंती साजरी करण्यात आलेली आहे. यात बघू शकता तुम्ही हे चित्र जे आहे जांब बुद्रुक येथील या शिवजयंतीमधील आहेत. शिवरायांची हुबेहूब प्रतिकृती आणि शिवरायांचे मावळे देखील माझ्यासोबत बोलताना तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम मी शिवरायांच्या मावळ्याकडे जाणार आहे, त्यांचा परिचय घेणार आहे, नेमकी कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि जयंतीचे काय उद्देश आहेत हे सुद्धा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम मी तुमच्याकडे तुमच्या अगोदर मला परिचय सांगा. मी तानाजी मालुसरे हे वेशभूषा घेतलेला आहे. बरं, काय तानाजी मालुसरेंचं कार्य होतं थोडक्यात सांगता येईल? तानाजी मालुसरेचं कार्य म्हणजे असं की आधी लगन कोंडाण्याचं मग रायबाचं म्हणून हा किल्ल्याच्या मोहिमेला गेला. हे तानाजी मालुसरेचं मोहीम होतं. शिवरायांच्या मावळ्याशी बोलताना मला एक प्रकर्षानं गोष्ट सांगावीशी वाटते की शेकडो वर्षानंतरही शिवरायांच्या विचाराची गरज महाराष्ट्राच्या मातीला आणि भारताच्या मातीला का लागू शकते, तर शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात जर लावाल तर त्याचे हात कलम करण्यात येतील असा आदेश राजेंचा होता. मात्र तेच मावळे आज वेशभूषा करून नांदेड जिल्ह्यातल्या जांब बुद्रुक गावामध्ये माझ्यासोबत या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये आहेत. कोणाच्या वेशभूषेमध्ये आहेत? अतिशय सुंदर अशा पद्धतीने ही असली म्हणजे नकली नाही बरं का, ही दाढी जी आहे या तरुणाची ओरिजिनल दाढीच्या वेशभूषेमध्ये त्यांनी आहेत. तुमचं पूर्ण नाव आणि कोणाच्या वेशभूषेमध्ये आहे? माझं नाव शिवदास गंगाधर मोरे, राहणार जाम, तालुका मुखेड, नांदेड. मी आहे जीवामालाच्या भूमिकेमध्ये. औरंगजेबाचा जेव्हा वध झाला तेव्हा त्या ठिकाणी जीवामालाने जे कर्तव्य पद्धतीने पार पाडले त्या कर्तव्याकरता होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय त्याच्याकरता मी जीवामालाच्या भूमिकेमध्ये आहे. त्याच्याकरता सलाम सलाम आहे तुमच्या या वेशभूषेला. खऱ्या अर्थानं आता इथून आपण होता जीवा म्हणून वाचला शिवा असं एकेरी शब्दात बोलायचं नाही, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असं आपण महाराजांना आदरपूर्वक बोलूया. माझ्यासोबत तिसरा एक मावळा आहे. तुमचं पूर्ण नाव सांगा. मी बालाजी शामराव मोरे. बरं, कोणाच्या वेशभूषेमध्ये आहेत? बाजी प्रभू. बरं, बाजी प्रभूच्या बद्दल तुम्हाला काय सांगता येईल? घोडखिंड लढवली होती बाजी प्रभूंनी. हो बरोबर. लाग गेल तर चालतील पण लाखाचा फौज जगला पाहिजे बाजी प्रभूचं. गोट. चला मी दुसऱ्या चौथ्या मावळ्याकडे जाणार आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीने हुबेहूब शिवरायांचे मावळे आणि शिवरायांची पूर्ण अष्टप्रधान मंडळ या ठिकाणी साकारण्यात आले. चौथा मावळा माझ्यासोबत आहे. पूर्ण तुमचं नाव अगोदर? अविनाश मनोहर मोरे, नाणार जाम, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. कोणाच्या वेशभूषेमध्ये आहे? शिवरायांचा मावळा. नाव जरी नाही सांगता आलं तर शिवरायांचा मावळा आहे ही गोष्ट सांगताना अभिमानाने छाती फुलते आहे मावळ्यांची. आता या सर्वांना एकत्रित करण्याचं काम ज्यांनी केलं छत्रपती शिवराय आपल्या सोबत आहेत. महाराज तुमचा अगोदर मला परिचय ऐकायचा आहे आणि आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघणार आहे.
अक्षरशः हुबेहूब छत्रपती शिवरायांच्या तुम्ही वेशभूषा परिधान केलेल्या आहे. तुमचं नाव, तुमचा परिचय सांगा. श्री विजयकुमार तानाजीराव पाटील, मुक्काम पोस्ट तेरुका, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. बरं, किती वर्षापासून हे करता तुम्ही? 2009 पासून जाम येथील प्रत्येक शिवजयंतीला वेशभूषा करतो मी. गुड गुड. मला सांगा, ही संकल्पना कशी सुचली की आपण शिवरायांचा वेशभूषा केली पाहिजे आणि लोकांना तसं तुमच्या वेशभूषेच्या माध्यमातून शिवरायांचं दर्शन घडविलं पाहिजे, ही संकल्पना सुचली कशी? श्री तुळजापूर आई जगदंबे भवानी, जगदम 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 आई भवानीने जे मला बुद्धी आणि रूप दिलेलं आहे त्याच्यामुळं मी शिववेशा तयार केलेला आहे. स्वतः छत्रपती शिवाजीसारखी दाढी असल्यामुळं मला मनात तळापासूनच मला एक राजाचा अभिमान आहे. म्हणून मी जसं 16 ते 17 वर्षापासून मी छत्रपती शिवाजी राजाचं पाठ करतो आहे. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं तुमच्या वेशभूषेच्या माध्यमातून महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचं दर्शन घडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं विजय असो. खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवरायांची जयंती नांदेड जिल्ह्यातल्या जाम बुद्रुक गावामध्ये साजरी होत असताना ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही शिवजयंती पार पडत आहे असे माझ्यासोबत सूर्यकांत मोरे आहेत. त्यांच्या या अध्यक्षतेखाली ही शिवजयंती पार पडत आहे. ही खूप महत्त्वाची आणि अभिमानाची बाब आहे. अध्यक्ष आहेत जयंतीचे, कशा पद्धतीने सुरुवात केली आणि किती दिवसापासून तुम्हाला यासाठी मेहनत घ्यावी लागली? मी आज 10 वर्षापासून आमची समिती जयंती काढते. आमचे बाळासाहेब पुंडे, श्रीकांत भाऊ सुरुशी, आमची समितीची मुलं, आम्ही 10 वर्षापासून आम्ही शिवजयंती जाम बुद्रुकीत आम्ही साजरी करतो. आज आम्ही माझ्या समितीनं आज 15 दिवसापासून आम्ही मेहनत घेतली. या मिरवणुकीची पूर्ण नियोजन लावलं. आम्ही रक्तदान शिबिर घेतलं. अनेक मान्यवरांना आम्ही सन्मान दिला. पूर्ण शांततेमध्ये आपली जयंती साजरी झाली. सगळ्यांनी मला सहकार्य केलं. माझ्या समितीचं पूर्ण धन्यवाद करतो का प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला माझ्यासोबत राहून मला सहकार्य केले. माझे वडील बंधू श्रीकांत सुरुंशी, वडील भाऊ आमचं माजी सरपंच बाळासाहेब पुंडे, आमचे प्रल्हाद भाऊ यांनी मला सगळ्यांना सहकार्य, आमचे व्यंकट पाटील, माझ्याबरोबरचं आमचे दिनेश मोरे, अभंग मोरे, आमचे अनिल जामकर, आमचे पूर्ण टीम सहकार्याच्या ह्याच्या भरोश्यावर आमच्या विश्वास आम्ही कोणा ठेवल्यामुळं आमची जयंती आज सक्सेस झाली. आणि इथून प्रत्येक जयंती आमची अशीच होत राहणार. कारण का आम्ही आज नाही, बाळासाहेब पुंडेपासून आम्ही 10-15 वर्षापासून आम्ही शिवजयंती साजरी करता जमला. त्याच्यानंतर अशीच जयंती साजरी करूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलेलं आहे की शिवजयंती साजरी करत असताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून अर्थात रक्तदान शिबिर करून कोणाचा जीव जर वाचवायचा असेल तर तिथं जात किंवा धर्म पाहिली जात नाही, मात्र तिथं रक्त कामाला येतं. आणि ते रक्तदान करून शिवरायांना खऱ्या अर्थानं जाम बुद्रुक येथील मावळ्यांनी अभिवादन केलेलं आहे. माझ्यासोबत येथीलच तरुण तडफदार श्रीकांत सूर्यवंशी सरसुद्धा आहेत माझ्यासोबत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं जाम बुद्रुक गावामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत असताना अभिमानाची ही गोष्ट आहे. मावळ्यांच्या रूपातून देखावे आणि सर्वसमावेशक अशी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. काय आपल्या भावना आहेत? सर, आम्ही 10 ते 15 वर्ष झालं सतत या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा करतो. मी अभिमानानं सांगतो, 18 पगड जातीला घेऊन आम्ही हे शिवजन्मोत्सव साजरा करतो. मी अभिमानानं दुसरी एक गोष्ट सांगतो की पहिली शिवजयंती आम्ही जेव्हा साजरी केली तेव्हा माळी समाजाचा आमच्या गावातील माजी सरपंच बाळासाहेब पुंडे यांनी अध्यक्षपद भूषवून त्या ठिकाणी सुरुवातीला शिवजयंती साजरी केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सुरुवातीला शिवजयंती साजरी केली आणि तीच परंपरा आत्तापर्यंत आम्ही राखून ठेवलेली आहे. गुण्या गोविंदानं 18 पगड जातीला घेऊन आम्ही ही शिवजयंती साजरी करत आहोत. खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. जाम बुद्रुक नगरीचे माजी सरपंच माझ्यासोबत बाळासाहेब पुंडे आहेत. मी याच गावचा रहिवासी आहे. हेच माझी जन्मभूमी आहे. मात्र माझ्या बालपणापासून ज्यांना मी समाजकार्य करत असताना पाहत आलो आहे त्यांच्याकडूनही मला काही प्रेरणा मिळाली आहेत. असे माझ्यासोबत माजी सरपंच बाळासाहेब पुंडे आहेत. सुरुवात तुम्ही केली होती जयंतीची, मात्र आज छोट्याशा लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. तुमच्या काय भावना आहेत?
या गावामध्ये 18 पगड जातीचे अनेक धर्माचे सर्व हे नेहमीपासून सुरुवातीपासून आम्ही ज्यावेळेस शिवजयंती सुरुवात म्हणजे केली या गावामध्ये करण्यासाठी त्यावेळेस अनेक पथकं अनेक लेझिम अनेक प्रकारचे वेगवेगळे म्हणजे नाट्य लेझिम हे ते सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ह्या गावातल्या सर्व जनतेने सर्व जाती धर्मातल्या लोकांनी सर्वांनी या ठिकाणी वेगवेगळं सहकार्य करून जसे त्याच्या परीनं जे काय लागेल ते फुल नाही फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी प्रत्येक म्हणजे शिवजयंतीमध्ये सर्वांनी हा सहभाग घेतलेला असतो. आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी या प्रत्येक शिवजयंतीच नाही माझ्या गावामध्ये सर्व आंबेडकर जयंती असेल शिवजयंती असेल अण्णाभाऊ जयंती असेल अनेक धर्माच्या अनेक समाजाच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या सर्व जयंत्या पुण्यतिथ्या या ठिकाणी होत असतात. आणि सर्वांच्या पुण्यतिथ्या जयंत्या होत असताना माझ्या गावातील सर्व जात धर्माचे लोक असेच एका ठिकाणी येऊन अभिवादन करण्याचा प्रयत्न करतात. पुण्यतिथीमध्ये आणि जयंतीमध्ये त्या ठिकाणी सामील होऊन सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतात. याचा मला आनंद वाटतो. खूप खूप धन्यवाद. मला एक मिनिट. महापुरुषांना अभिप्रेत असलेला समाज आज तागायत घडलाय असं वाटतंय का? बिलकुल घडलेला आहे. आज महापुरुषांना अभिवादन करण्यासारखं प्रत्येकाला वाटतं की हा आपल्यासाठी काहीतरी केलेला व्यक्ती आहे. तो कोणी असेल कोणी महापुरुष असेल महामानव असेल तो त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी अभिवादन करून नतमस्तक होतो. हे त्याचं एक द्योतक आहे हे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. जांब बुद्रुक येथे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत असताना मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे माझ्यासोबत आहेत. कशा पद्धतीने वाटली इथली जांब बुद्रुकची जयंती? सर्व आयोजकाचे खूप खूप अभिनंदन. आज जांब बुद्रुक येथे DJ मुक्त आणि दारू न पिता चांगल्या प्रकारे सर्व जामनगरीतले सर्व आयोजकांनी व इथल्या नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे शिवजयंती साजरी केलेली आहे. माझ्यातर्फे पोलीस दलातर्फे सर्व आयोजकाचे आणि सर्व जाममधील सर्व नागरिकांचे खूप खूप अभिनंदन. जांब बुद्रुक गाव म्हटलं की नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चेचं गाव आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून किती अधिकाऱ्यांना इथं तैनात करावं लागलं होतं? पोलीस कर्मचारी असतील किती जणांचा इथं समावेश होता? आज आम्ही बंदोबस्तासाठी जवळपास 30 अधिकारी अंमलदार हजर होतो या ठिकाणी. आणि आमची आज कुठलीही आवश्यकता भासली नाही यासाठी आम्हाला खूप चांगलं वाटतं. या ठिकाणी आज कुठेही गरज भासली नाही. सर्व नागरिकांनी समजदारपणाने खूप चांगली जयंती काढलेली आहे. एक आदर्श जयंती चांगली काढलेली आहे. विशेष बाब म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी DJला फाटा देत या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना अभिवादन आणि भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. हीच आदर्श प्रणाली इतर खेडेगावामध्येही घेतली जावी म्हणून इतर खेडेगावातल्या नागरिकांना किंवा शिवरायांच्या मावळ्यांना काय आवाहन कराल? बरोबर. नांदेड जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचं हेच वाक्य आहे की DJ मुक्त जयंती झाली पाहिजे जेणेकरून DJ मुक्त असल्यानंतर कुठलाही चुकीचा प्रकार घडणार नाही असं माननीय SP साहेबांचेच आदेश आहेत. त्याप्रमाणे आयोजकांनी पण ते मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे काढलेले आहे. आणि मुखेड तालुक्यामध्ये जयंती DJ मुक्तच होत आहे आणि मुखेडमध्ये पण DJ मुक्त जयंती झालेली आहे. खूप खूप धन्यवाद सर. त्याचबरोबर माझ्यासोबत जांब बुद्रुक नगरीचे प्रथम नागरिक सरपंच वसंत गायकवाड सुद्धा आहेत. आपल्या माध्यमातून सर्व समावेशक अशी शिवरायांची जयंती जांब बुद्रुक नगरीमध्ये पार पडलेली आहे. काय भावना आहेत? दरवर्षी जांब बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे शिवजयंती ह्या चांगली उत्सवात साजरी केली जाते. सर्व समाजाचे आणि सर्व म्हणजे जाती धर्माचे लोक येऊन एकत्रितपणे आम्ही शिवजयंती साजरी करतो आणि थाटामाटात करतो. सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम, नंतर त्याच्यानंतर लेझिमचा कार्यक्रम, नंतर मिरवणुकीचा कार्यक्रम आणि मिरवणुकीचे कार्यक्रम ही दरवर्षीप्रमाणे शांततेत पार पडल्या जाते आणि याही वर्षी तशीच शांततेमध्ये पार पडलेली आहे. आणि या सगळं म्हणजे आमचं जे गावचा हा मोठेपणा आहे की शिवजयंती एवढ्या चांगल्या प्रमाणात आम्ही साजरी करतो. शिवजयंतीच्या अनुषंगाने आपल्या काय भावना आहेत? काय छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल अण्णाभाऊ साठे असेल सर्व जयंती आम्ही सारख्याच एका दिल्याने करतो. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना जांब बुद्रुक या गावी आल्यानंतर ज्यांच्या नावाची चर्चा
जिल्हा परिषदेचे भावी सदस्य म्हणून ओळखले जात आहेत असे गायकवाड जयपाल हे सुद्धा माझ्यासोबत असणार आहेत. कशा पद्धतीने जयंतीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि शिवजयंती साजरी करत असताना काय वाटलं की आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जयंत्या ज्या आहेत कशा स्वरूपाच्या होत आहेत, काय सांगणार आहे? तसं जाम हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून नांदेड जिल्ह्यामधलं, कारण 1949पासून इथं शैक्षणिक संस्था होती, त्यामुळे इथं शिक्षणाचं वातावरण पहिल्यापासूनचं आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये इथं बहुजनाचं एक सगळं लोकांमध्ये प्रेरणा मिळते इथं. आणि इथं मोठे मोठे IAS झालेले आहेत, IPS झालेले आहेत, साहित्यिक झालेले आहेत, जागतिक साहित्य समितीचे अध्यक्षसुद्धा जामचा व्यक्ती झालेला आहे. त्याच्यामुळे शिक्षणाचा वारसा असल्यामुळे शिवाजी महाराज आमच्या मनात पहिल्यापासून रुजलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या वडिलापासून आजोबापासून शिवाजी महाराजांचे विचार आमच्या मनामध्ये आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील. आमचा वैचारिक वारसा आहे. इथं वाचनालय होतं, वाचनालयामधून शिक्षणाची म्हणजे वाचनाची प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये असं होतं की धांगडधिंगा किंवा दारू अशा गोष्टी हे दूर हे करून यावर्षी यंदा जयंती इतकी छान आणि सुरेख झालेली आहे. नियोजन पण खूप छान होतं आणि मला वाटतं मुखेड तालुक्यामध्ये सर्वात उत्तम जयंती ही जामची झालेली आहे. त्याच्यामुळे मला असा अभिमान वाटतं की मी या गावचा आहे आणि या जयंतीमध्ये सहभागी झालो. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो. सर्वसमावेशक अशी जयंती आणि सर्वांना आदर्श ठरेल अशी जयंती जांब बुद्रुक गावामध्ये संपन्न झालेली आहे. योगायोग आहे बघा मित्रांनो, जांब बुद्रुकच्या मातीमध्ये जन्म घेतलेला आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत ज्यांच्या नावाचा डंका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणता येईल आपल्याला असे माझ्यासोबत RK गायकवाड. तुम्हाला परिचय जर सांगायला गेलो तर मोजके शब्दात त्यांचा परिचय मी सांगू शकणार नाही, मात्र त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तुमचं सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये स्वागत आहे. हे माझं जांबुद्रुक हे माझं जन्मगाव आहे. इथल्या शिवजयंतीला उपस्थित राहण्याचा योगाला खूप आनंद वाटला. अगदी शालेय जीवनापासून मी इथं राहिलेलो आहे. या मातीशी मी अगदी निगडीत आहे आणि महाराष्ट्राची जी शिक्षण क्रांती ती आहे तर या जामच्या भूमीमधून अनेक नररत्ने शिक्षण क्षेत्रामध्ये आलेली आहेत आणि या ठिकाणचा आता शिवजयंतीचा कार्यक्रम जो पार पडलेला आहे सगळ्या गावकऱ्यांच्या सगळ्या मित्रमंडळीच्या एकोप्याचं हे एक प्रतीक आहे. विशेषतः ही शिवजयंती कुठलेही व्यसनपाणी नशापाणी न करता चांगल्या वातावरणामध्ये झालेली सगळ्यात महत्त्वाची बाब आणि अत्यंत शांत वातावरणामध्ये शिस्तबद्धरित्या हा कार्यक्रम आपण पार पडलेला आहे. सगळ्या गावकऱ्यांचं मित्रमंडळीचं मी आपलं सगळ्या शिवभक्तांचं सगळ्यांचं मी मनस्वी अभिनंदन करतो आणि शिवछत्रपतींचा वारसा अत्यंत कल्याणकारी वारसा माझ्या या जन्मभूमीने चालवलेला आहे याच्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मोक्याच्या जागा हस्तगत करा आणि त्या जाग्यावर तुम्ही पद भूषविलेलं आहे, IAS झालेले आहात. ते पहिल्यापासूनचं मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. थोडक्यात आज या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याशी बोलण्याचा प्रसंग आला. ॲक्च्युली मोठेपणा सांगत बसण्याची गरज नाही, पण आपल्याला आपल्या ज्युनियर टीमला थोडक्यात शालेय विद्यार्थ्यांना थोडंसं आपल्यातील एक व्यक्ती पुढे गेलेला आहे हे कळावं म्हणून मी जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलतो. माझं शालेय शिक्षण इथल्या जामच्याच केंद्रीय प्राथमिक शाळेत झालं. मिडल स्कूल हायस्कूलचं शिक्षण हे नीतिनिकेतन विद्यालय जाममध्येच झालं. BSc पर्यंत 11वी-12वी ते BSc हे शिक्षण नांदेडच्या यशवंत कॉलेजमधून आणि औरंगाबादच्या आता संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून माझं MSc पर्यंतचं बॉटनीपर्यंतमध्ये शिक्षण झालेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मी MPSCमधून डेप्टी कलेक्टर पदावर डायरेक्ट जॉईन झालो. प्रमोशननं लगेच काही वर्षामध्येच IAS झालो. महाराष्ट्र राज्याचा समाज कल्याण खात्याचा कमिशनर म्हणून मला काम करायची संधी मिळाली. महिला बालकल्याण खात्याचं काम करण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्र शासनाच्या मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला सचिव पदाचा कार्यभार हाताळण्याची संधी मिळाली. आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला राहून ज्या घरामध्ये शिकले होते, शिक्षण घेतलं होतं बाबासाहेबांनी लंडनच्या ज्या घरात, ते घर विकत घेण्याची प्रक्रिया
मी स्वतः 5 वेळेला लंडनला जाऊन पूर्ण केलेले आहे. हे माझ्या दृष्टिकोनातून खूप मोठी आनंदाची गोष्ट वाटते, मला स्वाभिमानाची वाटते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना दिली. एवढे मौलिक ग्रंथ देशामध्ये जगामध्ये कुठलाच नाही. जगामध्ये सगळ्यात चांगली राज्यघटना ही भारताची आहे. आणि या भारतीय राज्यघटनेच्या कलम 46 आर्टिकल 46 जे आहे ते सर्वसामान्य माणसाला जे कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला शिक्षण, त्यानंतर नोकरी या क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळण्याची ही मोठी संधी भारतीय राज्यघटनेनं प्राप्त करून दिलेली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा मला झाला आणि मी या पदावर सेक्रेटरी या पदावर महाराष्ट्र शासनातून निवृत्त झालेलो आहे. अनेक बाबासाहेबांच्या काळामध्ये स्थापन झालेलं खातं आहे समाज कल्याण खातं. त्या खात्यामध्ये काम करण्याची एक मौलिक संधी मला भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळाली. म्हणून मी खरंच या भूमीचा, या जन्मभूमीचा, या गावाचा एक अत्यंत ऋणी आहे. इथंच एक फार चांगलं वातावरण होतं. तसंच वातावरण आजही या गावामध्ये आहे. आणि एक निकोप असा समाज या ठिकाणी आपण निर्माण करीत आहोत. याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझं मनोगत ऐकून घेतलं. तर आपण सर्व विद्यार्थी मित्र आहात. आपली भेट झाली नाही. आपण वयानं मी खूप सिनियर आहे. म्हणजे आता खरं सांगायचं म्हणजे माझा जो धाकटा मुलगा आहे तो पलीकडल्या वर्षी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे IPS झाला. म्हणजे तो आता उत्तर प्रदेश केडरला तो IPS अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मोठा मुलगासुद्धा अगदी चांगल्या पोस्टवर कामावर आहे. तर ही शैक्षणिक प्रगती मला बाबासाहेबांच्यामुळे या शाळेतून, या मातीतून मला मिळाली. त्यामुळे मी या भूमीचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. खऱ्या अर्थानं जांब बुद्रुक या गावाची ख्याती जर सांगायची झाली तर RK गायकवाड सोबतच अजून कोहिनूर हिरे याच भूमीतून घडलेले आहेत. ते असते दिलीपराव पुंडे साहेब असतील, जागतिक विष परिषदेचे अध्यक्ष म्हणून ज्यांची जगभरामध्ये ख्याती झालेली आहे. आणि त्याचबरोबर शेषराव मोरे सर असतील, त्यांचं जागतिक लेवलची जी साहित्य परिषद होते त्या साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि अजूनही पुढे ज्याप्रमाणे आत्ताच गायकवाड सरांनी जे सांगितले की जांब बुद्रुक भूमीचाच एक अनमोल हिरा UPमध्ये IPSच्या माध्यमातून तिथल्या लोकांची सेवा करतो आहे. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील जांब बुद्रुक गावाची शिवजयंती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कळवू शकता कमेंट बॉक्समध्ये. अशाच प्रकारचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, मुखेड, नांदेड. आवाज बहुजनांचा.